सह्याद्रीच्या कुशीत असं काही असू शकतं ज्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. काळजाचा ठोका चुकवणारी चढाई आणि एक निसर्गाचा अजब चमत्कार. हो, आज आम्ही निघालोय पिंपळगडाच्या त्या अवघ्याढव्य नेड्याचा शोध घ्यायला. आणि मित्रांनो, हा थरार बघण्यासाठी तुम्ही सुद्धा सज्ज व्हा. पहाटेचा तो कोवळा सूर्यप्रकाश आणि गायींच्या गळ्यातील घंटा. पिंपळगडाच्या पायथ्याशी असलेली ही प्रसन्न सकाळ एका मोठ्या मोहिमेची नांदी होती. सृष्टी हळूहळू जागी होत होती. शेतातल्या झाडांवरून झिरपणारं ऊन आणि शांतपणे चरणाऱ्या मेंढ्या. सह्याद्रीचं हे रूप मनाला एक वेगळीच शांतता देऊन जात होतं. अशातच गावकऱ्यांनी दिलेला तो वापरलेला चहा आणि निरागस नजरेने बघणारी ही लहान मुलं. शहरातली सगळी धावपळ येथे येऊन थांबूनच जाते. आणि याच मातीतल्या माणसांच्या आशीर्वादाने तर आम्ही निघालो त्या अवाढव्य नेड्याच्या शोधात, म्हणजेच पिंपळगडाकडे. पिंपळा गावाच्या पायथ्याला एक मडगाव म्हणून गाव आहे. तिथं आलो होतो. तिथं एक दत्त मंदिर होतं. तिथं आपण काल स्टे केला. स्थानिक लोक खूप चांगली आहे. न विचारता त्यांनी आपल्याला काल चहा आणून दिलाय. म्हणजे आज सकाळी चहा पण आणून दिलाय. जेवायचं पण इतर होते, पण आपण काय जेवायला वगैरे तिथं थांबलो नाही किंवा थांबणार सुद्धा नाही, कारण आपल्याला अजून दुसरा किल्ला करायचा आहे. मेन जे मडगाव गाव आहे तिथून आपण आल्यानंतर या साईडला पार्किंग केलंय. मागच्या साईडला धरण आहे. धरणाच्या समोर पार्किंग आहे आणि इथूनच अशी वाट आपल्याला पिंपळाकडे घेऊन जाते. पायथ्याला हे अथांग पसरलेलं धरण आणि त्याचं हे निळगर्द पाणी. हा नजारा बघून क्षणभर वाटलं इथंच थांबून जाऊ. पण सह्याद्रीच्या गड किल्ल्यांनी घातलेली साथ काही स्वस्त बसू देत नाही. आणि आता खऱ्या अर्थाने चढायला सुरुवात झाली. वाटेवरच्या खुणा शोधत प्रत्येक पाऊल जपून टाकत आम्ही निघालोय गडाकडे. ह्या गडावेला ना साधारण 3 वाट आहे. एक वाटोळ गाव आहे, एक पिंपळा गाव आहे आणि आपण ज्या गावातून आलोय ते मलगाव असं काहीतरी म्हणतात त्याला. तर मलगाव बुद्रुकमध्ये साधारण 7 वाड्या आहे. शेवटची वाडी आहे. तिथून हा जो पिंपळगड आहे हा सोपा आहे. सूर्य आता डोक्यावर आलाय. सह्याद्रीची ही चढाई आता घाम फोडायला लागली. झाडाझुडपातून वाट काढताना प्रत्येक पाऊल जणू एक नवीन आव्हानच देत आहे. थोडा थकवा जाणवतोय, पाय जड झाले, पण अशा वेळी मन फक्त एकच सांगते, थांबू नकोस, अजून थोडंच राहिले. आतापर्यंत आपण पठारावरून चालत होतो. थोडीफार खडी चढाई होती, पण आता वाट आपली अशा झाडीतून जाणार आहे. आई ग, बसून जायचंय, बसून. हे म्हण भाऊ, इथून जाण्यापेक्षा इथून घुसायचं खाली. घुसा तिथून. हा, एवढं किती लय वाकून जायला लागणार तिथून. थोडस नाही ते पण इथं मानेला आहे ना. जाऊ द्या. थोडंसंच आहे, पण गच पण आहे ना मजबूत. आणि अखेर पिंपळगडाचं हे अथांग रूप डोळ्यासमोर येतं. ड्रोनच्या नजरेतून पाहताना हा किल्ला जणू आकाशाला भिडल्यासारखाच वाटतो. हे तेच अभेद्यकडे आणि ही तीच माती आहे जिथं इतिहासाच्या पाऊलखुणा आजही जिवंत आहेत. सह्याद्रीचा हा रांगडा अवतार पाहून मन नतमस्तक होतं. तर मित्रांनो, हे गड किल्ले फिरत असताना काही लोक असे असतात की ते आपल्याला एक न विचारणारा, न आवडणारा प्रश्न विचारतात की तुम्हाला हे गड किल्ले फिरून काय मिळतं. तिथे तर पडके दरवाजे, पडके अवशेष, पडक्या इमारती अशा सगळ्या गोष्टी आहेत, मग तुम्ही किल्ल्यांवर का जाता, असे प्रश्न विचारणारे भरपूर लोक आहे. त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगतो मी की हे जे गड किल्ले आहे ना, हे पडके असले, यांच्या इमारती, बुरुज हे सगळे आज ढासळलेले असले, शूरवीरांचे ही प्रतीक आहे. ही कशी पण असू दे, आज हे धुळीस मिळाले असले तरी ते आपल्यासाठी तितकेच महत्त्वाचे असण्यापेक्षा ही ना, जेव्हा आपण या किल्ल्यांवर फिरतो,
ह्या किल्ल्यांवर फिरत असताना यांच्या पायऱ्या चढत असतो, यांचे डोंगर चढत असतो ना, त्या पायऱ्या चढताना लागणारा दम आणि ह्या परिसरामधले जे मातीचा वास येतो ना, मन तृप्त करून टाकते. आणि हे सगळं करून दमत छमत वरती आलो ना, हा सारा सह्याद्रीचा नजारा दिसतोय. शांत बसा, अनुभवा. आपल्या ज्या मावळ्यांनी हे जे स्वराज्य राखले ना, त्याचा आवाज कुठंतरी ना भास होत असतो या गड किल्ल्यांवर आल्यानंतर. हे असं शब्दात सांगता येत नाही, पण अनुभवायला लागतं. त्याच्यामुळं हा अनुभव घेण्यासाठी आम्ही गड किल्ल्यांवर येत असतो. आता वाट अक्षरशः दरीच्या काठावरून जाते. एका बाजूला अथांग दरी आणि दुसऱ्या बाजूला सरकती माती. इथे एक चुकीचं पाऊल आणि सगळं संपलं. श्वास रोखून धरायला लावणारा असा हा प्रवास. आणि मित्रांनो, सह्याद्रीमध्ये ना अशी अनेक रत्न आहे, ती खूप लोकांपासून आजही लांब आहे. आणि अशाच एका रत्नाला आपण भेट देण्यासाठी आलो होतो, तो म्हणजे पिंपळा. आणि पिंपळा आपण ही गोष्ट बघायला आलो होतो. महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेड. कसं आहे, तर हे आहे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं नेड. 2 तास लागले खालून वरती यायला. आता मस्त आपण इथं बसू आणि ड्रोन शॉट घेऊ. हेच ते पिंपळागडाचं सुप्रसिद्ध नेड. निसर्गाचा एक अद्भुत चमत्कारच. या आवाढव्य छिद्रातून जेव्हा पलीकडचा सह्याद्री दिसतो, तेव्हा आपण किती छोटे आहोत याची जाणीव होते. मानवाने कितीही प्रगती केली तरी निसर्गाची ही कलाकृती शब्दांच्या पलीकडच असते. या गडाच्या शिखरावर पोहोचल्यावर मिळणारी ही शांतता आणि पाण्याचा हा एक घोट जगातील कोणत्याही सुखापेक्षा मोठा आहे. गड किल्ल्यांची ही ओढ आणि सह्याद्रीची ही नाती अशीच कायम राहतील. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन दुर्गावर.